मित्रांनो, हा पाण्याचा आवाज तुम्हाला आला असेल तर हे पाणी अतिशय दुष्काळी म्हणून जो भाग ओळखला जातो महाराष्ट्रातला, तो मान तालुक्यातलं हे जिवंत पाणी आणि ही बारव आहे. मी वर येताना तुम्हाला दिसत असेल. आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शंभू महादेव शिखर शिंगणापूरचा, आपण शिंगणापूरच्या महादेवाला जात असताना घाटामध्ये ही बारव आपल्याला दिसते. आणि ही बारव आणि ह्या बारवेचा इतिहास खूप महत्वाचा आहे. ही बारव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली आहे असं सांगितलं जातं. आणि ह्या बांधकामावरून लक्षात येतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या ज्या ठिकाणी हिंदू दैवत आहेत, विशेषतः महादेवाची मंदिरं आहेत, तिथं खूप मोठ्या प्रमाणावरती त्या मंदिरांचं व्यवस्थापन त्या काळामध्ये केलं. जिथं पडझड झाली तिथं डागडुजी केल्या. पण याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय काय झालेला होता, तर जे अशी ठिकाणं आहेत की जिथं हजारो लोक श्रद्धेपोटी जातात आणि त्यांना वाटेमध्ये पाणी प्यायला मिळत नाही, तर हे त्या काळामध्ये दूरदृष्टी असलेल्या अहिल्यादेवी होळकरांनी ही बांधलेली बारव आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मान तालुका हा दुष्काळी पट्टा, आणि ह्या दुष्काळी पट्ट्यामध्ये त्या काळामध्ये पाण्याचं योग्य ठिकाण शोधणं, कारण आता मी जे तुम्हाला पाठीमागं जे व्हिडिओतून दाखवतोय ते बघा तुम्ही किती भयंकर आहे सगळा, म्हणजे इथला परिसर. तर हे जर तुम्ही पाहिलं तर ह्या बघा, हे मी ह्या परिसरात आहे. हाच तो घाट आहे. या घाटातून आपण शिंगणापूरला जातो. आणि हे जर समोर तुम्ही पाहिलं तर हे सगळे आत्ता दिसणारे हे ओसाड डोंगर आहेत. आणि याच ओसाड डोंगरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी या ठिकाणी ही घाटामध्ये ही बारव बांधली. तुम्ही बघा हे पाणी किती जिवंत आहे. अशा पद्धतीनं योग्य ठिकाणी ते पाणी असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर लोकांची गैरसोय टळली पाहिजे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथं व्हिडिओ करायचं कारण काय आहे मित्रांनो, राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी हे जे काम केलं, तुम्हाला कुठंही या परिसरामध्ये एक छोटा बोर्ड दिसत नाही की हे काम राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. लोकांना इतिहास कसा समजणार? एवढं मोठं काम, अतुलनीय काम त्या काळामध्ये ज्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलं, त्यांचा नाही तर 4 ओळीचा इतिहास लिहावा वाटला. किमान ही बारव राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी बांधली आहे एवढं सुद्धा ना प्रशासनाला वाटलं. आणि दुर्दैवाने एक सांगतो, सगळंच आपण सरकारवर सोडलं नाही पाहिजे, पण इथल्या स्थानिक लोकांनी तरी किमान हा इतिहास इथं 4 ओळींचा का होईना हा बोर्डवरती लिहिला पाहिजे होता. कारण मी ज्यावेळेस आता इथं काही लोकांना विचारलं त्यावेळेस त्यांनी हा इतिहास सांगितला की अहिल्यादेवींनी बांधलेली बारव आहे. म्हणून एवढी दूरदृष्टी ठेवलेल्या या राजमातेच्या इतिहासाला आपण सहजपणे विसरतो. तर